पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्याला जीआय टॅग मिळाला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. प्रश्न 2, साकुराजिमा ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे जपानमध्ये. प्रश्न 3, आशियाई बियाणे काँग्रेस 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे शिवराज सिंग चौहान यांनी. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. पोलीस भरती किंवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. प्रश्न 4 पाहूया. ग्रामीण विकासासाठी 2025 चा पहिला रामोजी उत्कृष्टता पुरस्कार कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे अमला अशोक रुईया यांना. प्रश्न 5, 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI 2025 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे पणजी इथे. प्रश्न 6, कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सचा प्रतिष्ठित शेवेलियर पुरस्कार 2025 ने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे थोटा थरानी यांना. प्रश्न 7 पाहूया. जम्मू आणि काश्मीर बँकेचे गैर कार्यकारी अर्धवेळ अध्यक्ष स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शंकर सुब्रमण्यम कृष्णन यांची. प्रश्न 8, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने कोणत्या विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द केले? तर त्याचं उत्तर आहे अल फलाह विद्यापीठाचे. प्रश्न 9, 2025 चा अकादमी मानद पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे वॅन थॉमस, डेबी एलन, टॉम क्रूज या तिघांना. प्रश्न 10 पाहूया. कोणाच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाने 2026 ते 31 चा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न 11, भारतीय रेल्वेने दृष्टी ही मालगाडीची वॅगन लॉकिंग मॉनिटरिंग सिस्टम विकसित करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT गुवाहाटी सोबत. प्रश्न 12, कोणत्या देशाने डिजिटल दिहरमला कायदेशीर चलन म्हणून अधिकृतपणे घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातने. प्रश्न 13 पाहूया. निधन झालेले कामिनी कौशल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे अभिनय क्षेत्राशी. प्रश्न 14, हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाची भागीदार देश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडमची. प्रश्न 15, टाइम मासिकाच्या 2025 मधील 100 सर्वात प्रभावशाली हवामान नेतेच्या बचावकर्ते श्रेणीमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सोनम वांगचुक यांचा. प्रश्न 16 पाहूया. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान डॉन पुरस्कार 2025 जिंकणारा पहिला रेसिंग ड्रायव्हर कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री हे. प्रश्न 17, बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे सेलिब्रिटी ॲडव्होकेट कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे कीर्ती सुरेश. तसेच कालचे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहूया आपण आज. रिव्हिजन महत्त्वाचं आहे, त्यामुळे कालचं रिव्हिजन करूया. चालू घडामोडी 18 नोव्हेंबर रिव्हिजन. गगनयान क्रू मॉड्यूलचा मुख्य पॅराशूटची चाचणी कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे इस्रोने. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 नोव्हेंबरला. प्रश्न 3, 2025 चा वरिष्ठ महिला आंतर झोनल T20 ट्रॉफी कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट झोन यांनी. प्रश्न 4, कोणता देश जगातील सर्वात खोल पाण्याखालील प्रयोगशाळा बांधणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 5, 22वी अखिल भारतीय TDS परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे भोपाळमध्ये. प्रश्न 6, मनोरमा न्यूज मेकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सुरेश गोपी यांना. प्रश्न 7 पाहूया. रवलाने उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशात.
प्रश्न 8, भारतातील पहिले नदी फेरी टर्मिनल कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न 9, 2025च्या ISSF जागतिक रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 13 पदके. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने. प्रश्न 11, कोणत्या राज्याने प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने. प्रश्न 12, भारत कोणत्या वर्षी चंद्रयान 4 मोहीम सुरू करेल? तर त्याचं उत्तर आहे 2028 ला. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. येत्या पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो. प्रश्न 13 पाहूया. भारताच्या कोणत्या शेजारील देशाच्या माजी पंतप्रधानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशातील. हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 14, भारत ब्रिटन संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव अजय वॉरियर 25 ची 8वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. असे रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.